आज आपण मटण सुक्का बनवणार आहे। त्याच्यासाठी बोकडाचं मटण अर्धा किलो, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ओवाचे कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, आलं लसूण, हळद, जिरे आणि मसाले। चला तर आता आपण हळद आणि मीठ लावून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकायचं। आता थोडं लिंबू पिळून घेऊया याच्यावर। आता सगळीकडे लिंबू लावून घेऊया। एक 10 मिनिटांसाठी आपण इथे ठेवून घेऊया। आता आपण मटण सुक्कं बनवायसाठी आता आपण मसाला करून घेऊया। त्यासाठी कढई तेल टाकून घेऊया खोबरं भाजण्यासाठी। खोबरं भाजून घेऊया पहिल्यांदा। खोबरं आता आपलं लाल व्हायला लागले, अजून थोडं लाल करून घ्यायचं। आता हे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, आता आपण काढून घेऊया। थोडं तेल टाकून घेऊया, आलं लसूण आणि कांदा भाजून घेऊया। लालसर कांदा होईपर्यंत भाजून घेऊया। आपला कांदा पण आता भाजत आलेला आहे। कांदा भाजून झालेला आहे आपला, आपण आता काढून घेऊया। गॅस बंद करून घेऊ। थंड झालेलं आहे खोबऱ्याचं, ते वाटण करून घेऊया। कांदा लसूण अद्रक पण त्यातच एकत्रच बारीक करून घेऊया आपण सगळं। त्यात थोडी कोथिंबीर घालूया। एक चमचाभर जिरं घालून घेऊया आणि हे वाटण तयार करून घेऊया। चला तर आपला आता मसाला बारीक करून झालेला आहे, आपण आता मटण सुक्का करायला घेऊया। चला तर आता आपण 3 माप तेल टाकून घेऊया। चला आपण आता कांदा भाजून घेऊया। आता आपण कांदा भाजून घेऊया। कांदा आपला भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपण जे मगाशी वाटण तयार करून घेतले ना, ते टाकून घेऊया।
आता जरा हे मसाला शिजून घेऊया. मसाला शिजला का मग आपण दुसरे मसाले टाकून घेऊया. आता आपला मसाला भाजून झालेला आहे खोबऱ्याचा. आता त्यात आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आपण. आता थोडा कांदा लसूण मसाला टाकून घेऊया. दुसरे काही मसाले मी बाहेरचे टाकणार नाही. आणि घरचा मसाला घरगुती काळं तिखट टाकून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकते. आता मसाला एकजीव करून 1-2 मिनटं आधी मसाला शिजवून घेणार आणि मग आपलं मटण टाकूया आपण. चला तर मग तुम्हाला तर दिसतंयच आपल्या मसाल्याला किती तेल सुटलेलं आहे. आपण आता यात मटण टाकून घेऊया. चला तर आपण सगळं एकजीव करून घेऊया. त्यात आपण गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते घालून घेऊया. आता काय आपलं आपण मटण शिजायपुरतं तर 2-4 पळ्या पाणी ओतलेलं आहे. आता आपण याला टोपण लावून घेऊया आणि 4 शिट्ट्यात नंतर मग बघूया की आपलं मटण कसं शिजते. आता कुकरला टोपण लावून घेऊया आपण. चला तर आता आपलं मटण सुक्का तयार झालेलं आहे. आपण बघूया.